गुड मॉर्निंग सगळ्यांना. वेलकम टू माय डेली ब्लॉग. सो आज काहीतरी स्पेशल बनवलेलं होतं. काय बनवलं चला मी पुढे सांगते. 7:30 वाजले तरी पिल्लू झोपूनच होतं. नंतर थोड्या वेळानंतर माझं पिल्लू उठलं आणि सर्वात पहिले ए सीचं रिमोट घेतलं आणि आजीच्या हेल्पनी ए सी बंद केली. त्यानंतर थोडा वेळ पप्पासोबत टाईम स्पेंड केला. त्यानंतर बाहेर गेला आणि बाहेर पण त्याचं मस्त काही कमी व्हायचं नाव नाही. इकडून तिकडे तिकडून इकडे. नंतर मी त्याच्यासाठी बनवलेलं होतं ब्रेकफास्टमध्ये एग ऑमलेट. एग ऑमलेट पाहून तो एक्सायटेड झाला आणि त्याने एग ऑमलेट एन्जॉय केला. त्यानंतर त्याला एनर्जी आली आणि नंतर तो त्याच्या आत्तूकडून शिकत होता की घराला पोछा कसा मारायचा. ते झालं की मी त्याला आंघोळ करून रेडी करून दिलं. त्यानंतर तो रेडी झाला मस्त आणि परत त्याचं खेळणं चालू झालं. त्यानंतर त्याची पहिली झोप त्याने घेतली आणि मी माझं जेवण करून घेतलं. त्यानंतर तो उठला आणि बघा कसा स्वतःच्या हाताने पाणी पितो आहे, पण पाणी पिणं कमी आणि सांडवणं जास्त. नंतर मी त्याच्या जेवणाची तयारी केली, पण त्यात पण त्याला मम्माची हेल्प करायची होती. असा गॅस ओट्यावर बसून तो मम्माची हेल्प करत होता बघा. त्यानंतर त्याचा लंच बनवला, पण तो त्याला एका जागेवर बसून खायचा नव्हता. इकडे तिकडे फिरूनच खायचा होता. त्याचा लंच झाला. बघा कसा मस्ती करतोय. आम्हाला बाहेर जायचं होतं, पण एन्व्हायरमेंट खूप चेंज झालं होतं. तरी पण आम्ही आवरलं आणि बाहेर निघालो. पण ह्या मुलांनी आम्हाला एकही सामान घेऊन दिलं नाही. एवढी रडारड केली की आम्हाला लगेच परत यावं लागलं. घरी आल्यानंतर सगळा पसारा घातला. नंतर सायंकाळच्या वेळी आम्ही मस्त दिवाबत्ती केली. बघा कसं देवाच्या पाया पडतो आहे. नंतर त्याचं जेवण लवकरच बनवून घेतलं. त्याने जेवण केलं. परत त्याला हातपाय धुवून फ्रेश करून घेतलं आणि मग परत इकडून तिकडे तिकडून इकडे त्याचं खेळणं चालू झालं. त्यानंतर थोड्या वेळातच त्याचे पप्पा पण आले आणि पप्पानी आणलं होतं चायनीज. आज ते खाल्लं आणि स्पेशल म्हणजे आज बनवलेला मी चॉकलेट केक. हो, मी केक बनवते. कसा झाला आहे केक नक्की सांगा. त्यानंतर आमचा देवांश झोपी गेला. तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग.